गेल्या तासाभरापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा सुरू आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीची इनसाइड स्टोरी समोर येते। आजची भेट ही मुंबईतील मुंबई महानगरपालिकेच्या 30 जागांवरती चर्चा करण्यासाठी आहे अशी सूत्रांची माहिती समोर येते। जागा वाटप आणि इतर गोष्टींसाठी दोन्ही पक्षांनी तयार केलेल्या नेत्यांच्या समितीमध्ये संबंधित 30 जागांवरती एकमत होत नसल्याने दोन्ही नेते भेटलेले आहेत असं कळतंय। या भेटीमध्ये त्या 30 जागांवरती तोडगा काढण्यावर सध्या चर्चा सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय इनसाइड स्टोरी सध्याच्या या भेटी संदर्भात? या सगळ्या संदर्भात प्रज्ञा, आपण जर बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भामध्ये चर्चा सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे। एकूणच या सगळ्या जागा वाटपाच्या सूत्राबाबत चर्चा करण्याची जबाबदारी राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील काही नेत्यांवर दिली होती। यासोबतच उबाटाचे काही नेते अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, वरुण सरदेसाई असतील, हे बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई आदी नेत्यांसोबत चर्चा करत होते। आणि ही चर्चा सुरू असताना ज्या जागा 125 जागांची यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेसमोर दिली होती, त्यातील जवळपास 75 ते 80 जागा देण्याची तयारी ही शिवसेना उबाठाने देखील दाखवली होती। मात्र आता यामध्ये असं झालं या चर्चेमध्ये की काही जागा अशा आहेत की ज्या जागा शिवसेनेला देखील हव्या आहे आणि त्याच जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील हव्या आहेत। आणि या जागांवरती दोन्ही नेत्यांचं एकमत होत नव्हतं आणि यामध्ये कुठेतरी संघर्ष देखील निर्माण होऊ शकला असता। मात्र हे सगळं टाळण्यासाठी आज दोन ठाकरे बंधू स्वतः चर्चा करतायत। अर्थातच या 30 जागांव्यतिरिक्त इतरही जागांबाबत चर्चा केली जाणार आहे। इतर अनेक मुद्द्यांबाबत चर्चा या दोन ठाकरे बंधूंमध्ये होणार आहे। नेमकं एकत्रित निवडणुकांना सामोरं कसं जायचं, एकत्र राजकीय युतीची घोषणा कधी करायची, शिवसेना उबाटा सध्या ज्या महाविकास आघाडीसोबत आहे त्या महाविकास आघाडीचं काय करायचं, त्यातील कुठला पक्ष सोबत असेल कुठला नसेल, आणि ह्या पक्षांच्या म्हणजे इतर काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, यापैकी काँग्रेसनी आम्ही सोबत नसणार जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेतलं तर, अशी भूमिका जाहीर केलेली आहे। भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार गट आहे हा काहीसा अनुकूल आहे राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी। तर ह्या एक पक्ष काँग्रेस जर सोबत नसला तर त्याचे काय फायदे तोटे होईल, या सगळ्या संदर्भात चर्चा या दोन बंधूंमध्ये गेल्या तासाभरापासून सुरू आहे। नक्कीच अक्षय, तुझ्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। मात्र राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सध्या आपल्या सोबत आहेत। संदीपजी, सध्या जी चर्चा सुरू आहे यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जात आहेत आणि 30 महत्त्वाच्या जागांसंदर्भात खास करून ही बैठक होती असं कळतंय। नाही, मुद्दा असा आहे की काँग्रेस वगैरे यानंतरचा विषय झाला। पहिले हे दोन भाऊ जे आहेत, मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाच्या अनुषंगाने प्रामुख्याने चर्चा ही आज होती असं मला मिळालेली माहिती आहे। आता याच्यामध्ये भाग असा आहे कळीचा की उद्धव ठाकरेंचे 2017 साली 84 नगरसेवक निवडून आले होते आणि प्लस त्यांनी आणखी बाकीचे काही घेतले होते जे काही त्यांच्याकडे आले असे पकडून, त्यातले जवळजवळ 42-43 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने फोडले। आता ती जागा कळीची आहे। तर राज ठाकरेंची किंवा मनसेची भूमिका अशी होती की जी तुमच्या जागा तुमच्या आज आहेत तुमच्याकडे त्याच्यावरती आम्ही कुठेही दावा सांगणार नाही, पण जे तुमच्याकडून सोडून गेले त्यातल्या काही जागा या निवडून येण्याची शक्यता असलेल्या म्हणा किंवा जिथे मनसेही थोड्याफार प्रमाणात स्ट्रॉंग आहे अशा जागा आम्हाला हव्यात, ही मनसेचा स्टँड आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये जागा कुठे कुठे येतात तर माहीममध्ये 2 जागा ते मागू शकतात, शिवडीमध्ये 2 जागा मागतील, वरळीमध्ये 1 किंवा 2 जागा मागतील, भांडूप आहे, विक्रोळी आहे, मागाठाणे आहे आणि प्रामुख्याने 18 नंबर। आता 18 नंबर वरळीचा जागा अशी आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेची महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या शिंगाडे म्हणून माझ्या माहितीप्रमाणे, त्या सोडून एकनाथ शिंदेकडे गेल्या होत्या आणि त्या पुन्हा एकनाथ शिंदेकडून परतून उद्धव ठाकरेंकडे आल्या। आता ती जागा शिवसेनेसाठी सुद्धा प्रतिष्ठेची आहे, पण त्याच वेळी तिकडे मनसेची तयारी मोठी आहे असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे आणि त्यामुळे ती जागा कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हवी आहे ही त्यांची भूमिका आहे त्याच्यामध्ये। आता या सगळ्या अनुषंगाने खालच्या स्तरावर चर्चा करण्यापेक्षा थेट आपणच चर्चा करावी ही कदाचित भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असावी। त्या अनुषंगानंतर कदाचित फोनवरती बोलणंही झालं असेल आणि आज उद्धव ठाकरे एकटेच त्यामुळे राज यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत अशी माझी माहिती होती। आणि त्या सगळ्या चर्चेमध्ये प्रामुख्याने या जागा ज्या आहेत त्याच्यावरती काय ते
आता आपण एक चर्चा करूया, एक प्रामा फेसी तोडगा काढूया. त्याशिवाय ती कसं आहे, जागा वाटपाचं सूत्र नक्की होत नाही तोपर्यंत दोघही जण युती डिक्लेअर करायला थोडा प्रॉब्लेम होतो. नंतर मारामारी नको, भांडण नको, बंडखोरी नको प्रामुख्याने. तर या सगळ्यावरती प्रामुख्याने आता असं आहे की उद्धव ठाकरेंच्या ज्या जागा 84 आलेल्या आहेत त्यातल्या जर सगळ्या महत्वाच्या जागा सोडल्या तर उद्धव ठाकरे दुसरीकडून कुठून लढणार आणि जिंकून येणार, हा एक पुन्हा प्रश्न आहे. काँग्रेस बरोबर युती करायची आहे तुमचं म्हणणं आहे किंवा कोण जे काही लोकांचं चर्चा चालू आहे तर त्याला तशा अर्थाने अर्थ नाही. कारण मग तिथेही ते जागा निवडून येण्याची खात्री काय आहे, परत बरोबर किती जागा सोडायच्या हाही एक परत प्रश्न राहतो. हे सगळेच मुद्दे आहेत ना, या सगळ्या मुद्द्यावर हातचं आपण घालवावं का? ज्या सोडून गेलेले लोक आहेत ते निवडून येण्याची शक्यता कितपत आहे? आता यातला सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा असा आहे की प्रथमच दोन भाऊ एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवरती मराठी माणूस एकवटून पहिल्यांदा असल्यामुळे मतदान करेल असं चित्र जास्त दिसतंय. अगदी. आणि संदीपजी, तुम्ही जो उल्लेख केलेला आहे की कोणत्या जागा, तुम्ही खास करून माहीम, वडाळा, शिवडी हा उल्लेख केलात, मराठी बहुल जो प्रांत आहे त्या प्रांतावर आधी फोकस करून तिथल्या जागा या आपल्याच हातात राहतील यासाठी हे दोघं भाऊ खास करून चर्चा करतायत असं म्हणायला वाव आहे का? कारण त्यावर आधी चर्चा होणं अपेक्षित आहे आणि नंतर मग इतर जागांबद्दल. नाही 100%. आता असं आहे, शिवसेना ज्या जागा जिंकल्या 2017ला बघा, 2017ला शेवटच्या क्षणाला भाजपने युती तोडली आहे. जागा वाटप महापौर बंगल्यावरती चालू होतं आणि पारदर्शकतेचा मुद्दा अचानक उपस्थित झाला. भाजपला जागा वाटप तोडायचंच होतं, ते त्याप्रमाणे तुटलं पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला वेळ कमी मिळाला, त्याही परिस्थितीत शिवसेना एकाकी लढली आणि त्यांनी 84 जागा काढल्या. भारतीय जनता पार्टी पूर्ण तयारीत होती, त्यामुळे त्यांच्या 82 जागा त्यावेळेला आल्या होत्या आणि मनसेच्या त्यावेळेला फारशा जागा आल्याच नव्हत्या, मनसे स्वतंत्रपणे लढलं होतं. आता मुद्दा असा आहे की ज्या आलेल्या जागा आहेत आणि त्यातले जे पळवून नगरसेवक नेले त्या जागा सोडाव्या का? आणि मग तिथे जो आता उमेदवार उभा राहू शकतो, ती जागा ओरिजिनली शिवसेनेच्या आहेत. आता राज ठाकरे यांच्या मनसेची भूमिका अशी असू शकते की नाही तरी सुद्धा आम्हाला काही जागा आम्हाला येतील अशाही हव्यात ना. मुस्लिम बहुल मतदारसंघात किंवा उत्तर भारतीय बहुल मतदारसंघात आम्ही जागा घेऊन काय करणार? बरोबर. तर येणाऱ्या जागा आम्हाला अपेक्षित आहेत, त्या तुमच्याकडनं जे फुटून गेलेले आहेत त्यामुळे त्या जागांवर तुम्ही नावा सांगू नका, त्यातल्या काही जागा तरी आम्हाला सोडा. आता त्यातल्या किती जागा ते सोडतील हाही एक कळीचा मुद्दा राहील. त्या अनुषंगाने दोन भावांमध्ये कदाचित प्रायमाफीची चर्चा होईल, त्याला एक अंतिम स्वरूप येईल आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी घडत जातील. त्या दृष्टीने आजच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीकडे मी बघतोय. नक्कीच. तुर्तास धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी संदीपजी. तर आपण बघतोय मराठी बहुल जो प्रांत आहे या भागातल्या जागा आपल्या हातच्या जाऊ नयेत यासाठी या 30 जागांवरती चर्चा सुरू असल्याची एक प्राथमिक माहिती समोर येते. सूत्रांकडनं मिळालेली ही माहिती आहे आणि उद्धव ठाकरे भेटीमागची ही महत्वाची अर्थातच चर्चा सुरू आहे. तर नियतीचा खेळ, ठाकरे यांना मातोश्री सोडून युती करण्यासाठी बाहेर पडावं लागेल. पक्ष संपत असल्यानंच उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याकडे जावं लागतंय अशी प्रतिक्रिया भाजपच्या नवनाथ बन यांनी दिली आहे. कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत. याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेतायत. भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे. हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर किंचितही परिणाम होणार नाही.